टोमॅटोला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकला रस्त्यावर। अवघ्या 3 रुपये दरात वाहतूक खर्चही भागत नसल्याने शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही। जगप्रसिद्ध लोणार सरोवराची वाईट अवस्था, ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य, कोट्यवधी पाण्यात। IBN लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। हजेरीपटासाठी सेल्फीचा पुरावा द्यायला शिक्षकांचा विरोध, दुर्गम भागात रेंज येत नसल्याचा शिक्षकांचा दावा। फोटो कसे काढणार, कसे पाठवणार, शिक्षकांचा सवाल। मुंबईपासून अवघ्या 130 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पालघरच्या काही गावांमध्ये मोबाईलच्या कोणत्याच कंपनीचं नेटवर्क नाही। कसा करायचा कॅशलेस व्यवहार, गावकऱ्यांचा संतप्त सवाल। सातारा मान खटावचे आमदार जयकुमार गोरे पोलिसांना शरण, महिलेला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी 1 महिन्यांपूर्वी गोरेंविरोधात दाखल झाला होता गुन्हा। आणि शेतकऱ्यांच्या मुलांनीच तयार केलं शेतकऱ्यांसाठी नवीन ॲप। फुले कृषी दर्शनी ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळणार शास्त्रोक्त माहिती। नमस्कार, मी संदीप देसाई। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला बातमी पाहणार आहोत उस्मानाबादमधली। उस्मानाबादमध्ये दुष्काळानंतर पहिल्यांदाच सावरलेला शेतकरी शेतमालाचे भाव कोसळल्यानं पुन्हा एकदा अडचणीत आलाय। काढणी आणि वाहतूक खर्च परवडत नसल्यानं शेतकऱ्यांनी आपल्या शेतातले टोमॅटो रस्त्यावर फेकून दिलेले आहेत। मार्केटमध्ये टोमॅटोला 3 रुपये किलो भाव मिळत असल्यानं या 3 रुपयांमध्ये वाहतूक आणि काढणीचा खर्च सुद्धा भागत नाहीये। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातला टोमॅटो रस्त्यावर फेकून दिलाय। शेतमालाचे पडलेले भाव आणि दुसरीकडे नोटाबंदी यामुळे आमची सगळी आर्थिक कोंडी होत असल्यानं सरकारने यावर तोडगा काढावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। त्याला मार्केटच नाही साहेब, पण खर्च बी निघा नाही। पैशाचं 2000 रुपयाच्या नोटा त्याला चिल्लर भेटाना, काय होईना, मजुराला द्यायची पंचायत। आता काय करू? आता टमाटे तर मिळायला गेले, उत्पन्न काय पर्याय दुसरा? त्याला पर्याय काय, टाकून दिल्याशिवाय पर्याय नाही। पैसे मिळून पैसे तुमचे लावलेले शेतात पैसे आता काय कुठले घ्यायचे? मजुराला देता देता नाके आलं ना, ही कुठलं देत आहे? दुर्गम भागात मोबाईलच्या रेंजमुळे शिक्षकांनी सेल्फी हजेरीला नकार दिलाय। शिक्षण मंत्रालयानं सेल्फी हजेरी पाठवण्याचे आदेश शिक्षकांना दिलेले होते। मात्र अशा परिस्थितीमध्ये कसा सेल्फी काढणार आणि कसा पाठवणार असा सवाल या शिक्षकांनी उपस्थित केलाय। त्यात सेल्फी काढताना GPS सिस्टम सुरू ठेवायची, त्यामुळे फोटोबाबत इत्यंभूत माहिती मिळेल। पण मावळ तालुक्यातल्या दुर्गम भागात मोबाईलवर बोलायला नीट रेंज येत नाहीये। मग GPS सिस्टम कशी चालणार असा सवालही शिक्षकांनी विचारलाय। त्यामुळे सेल्फी हजेरी ही शिक्षकांसाठी डोकेदुखी हा विषय ठरलाय। सेल्फी नकोच आहे, कारण वेळ भरपूर जातोय। आता आमचा दुपारपर्यंतचा वेळ हा त्याच्यामध्येच गेलेला आहे आणि त्यामुळे अध्यापनाकडे आमचं दुर्लक्ष होतं। प्रक्रिया आहे ती खूप क्लिष्ट आहे आणि भरपूर वेळ या प्रक्रियेमध्ये आपला वाया जातो असं मला वाटतं। आणि या प्रक्रियेमध्ये अध्यापनाचा भरपूर वेळ वाया जातो आणि अक्षरशः मी आज त्याच लगबगीत आहे। अजूनही माझं डाउनलोड वगैरे म्हणजे अपलोड झालेलं नाहीये। सेल्फी काढला, पण तो नंतर वर्गाचा अटेंडन्स करून डाउनलोड करण्यासाठी बराचसा वेळ गेला आणि त्याच्यामध्ये मध्ये रेंज गेल्यामुळे मला परत सेल्फी काढून रिलोड करावी लागली आणि नंतर कुठेतरी सकाळी 11 वाजता सुरू झालेलं काम माझं 1:30 वाजता संपलंय। डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत कॅशलेस व्यवहार वाढवण्यावर केंद्र सरकारनं भर दिलाय। ATM, पेटीएम त्याचबरोबर नेट बँकिंग अशा वेगवेगळ्या माध्यमांच्या मदतीनं व्यवहार कॅशलेस करावेत असं सरकारकडून सांगण्यात येतंय। मात्र हे सगळीकडे खरंच शक्य आहे का असा जर प्रश्न केला तर याचं उत्तर नाही असंच आहे। कारण मुंबईपासून अवघ्या 130 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तलवडा या पालघर जिल्ह्यातल्या गावाचा विचार केला तर या गावच्या आसपास 13 ते 15 किलोमीटरच्या परिसरात कोणत्याही मोबाईल कंपनीचं नेटवर्क नाहीये। मग अशा परिस्थितीत या भागातील लोकांनी कुठल्या आधारावर कॅशलेस व्यवहार करायचे असा प्रश्न उपस्थित होतोय। तलवड्यातील इतर सुविधांचा विचार केला तर इथे एक अनुदानित आश्रमशाळा आहे, एक ज्युनियर कॉलेज आहे आणि त्याचबरोबर एक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एक सब पोलीस चौकी पण आहे। अशा या सर्व शासकीय कार्यालयांना आपली ऑनलाईन कामं करण्यासाठी 13 ते 15 किलोमीटर अंतरावर नेटवर्क असलेल्या ठिकाणी जावं लागतंय। या भागातील विद्यार्थ्यांना एखाद्या परीक्षेचा किंवा नोकरीसाठीचा फॉर्म भरायचा असेल तरीही त्यांना इतर ठिकाणी जावं लागतंय। तर आम्ही म्हणजे सायन्सचे विद्यार्थी आहोत।
जवळपास 250 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। आम्हाला म्हणजे आता महत्त्वाचे काही फॉर्म भरायचे असतात, ते नेट नसल्यामुळे आम्हाला त्याचे म्हणजे संपर्क साधू शकत नाही, मुळे ते फॉर्म आमचे चुकतात। आम्ही खूप लांबचे विद्यार्थी आहोत, शिक्षण घेण्यासाठी इथे आलेले आहेत। खेडेगावात विद्यार्थी असल्यामुळे तिकडला मोबाईल म्हणजे सर्व काही मुलांना माहीतच नाही। नेटवर्क प्रॉब्लेम नसल्यामुळे मला घरच्यांशी 1, 2, 3 महिनेपर्यंत बोलता येत नाही। इथं काय चाललंय, काय मला प्रॉब्लेम आहे मला घरच्यांशी सांगता येत नाही किंवा त्यांना शेअर करता येत नाही। त्यांना पण कळत नाही की म्हणजे माझ्या पाल्याला इथं काय कमी आहे, कसला प्रॉब्लेम आहे त्यांना पण कळत नाही। कारण की मला त्यांच्याशी संपर्क साधावा लागला किंवा मला खूप अडचण असली तर मी काशा इथं जाऊन त्यांच्याशी संपर्क साधते। बुलढाणा जिल्ह्यातलं लोणार सरोवर हे विज्ञान अभ्यासकांसाठी कुतूहलाचा विषय आहे, पण सध्या आवर्जून इथे येणारे पर्यटक इथली बकास अवस्था बघून निराश होत आहेत। जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळालेल्या लोणार सरोवराची अवस्था म्हणजे कुंपण शेत खाते अशी आहे, कारण विकासासाठीचा सगळा निधी हा फक्त बैठकांवरच खर्च होतोय। पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। लोणार सरोवराला 2002 मध्ये जागतिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं। त्यानंतर 2004 मध्ये लोणार सरोवर परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला। लोणार सरोवर जागतिक पर्यटन स्थळ असल्यानं तत्कालीन सरकारनं 2006 मध्ये विकास कामासाठी 240 कोटी रुपये मंजूर केले होते, पण या निधीचा वापर विकास कामांपेक्षा बैठकांवरच खर्च होत आहे। परिणामी या जागतिक दर्जाच्या परिसराची अगदी दुरवस्था झाली आहे। इथला अगदी सुरुवातीचा पिसाळ बाभूळ काढण्याचा मुद्दा अजूनही तसाच प्रलंबित आहे। सरोवरामध्ये घाण पाणी जाऊ नये यासाठी निरीचा प्रकल्प तयार करून कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा काही फायदा झालेला नाही। या सरोवर परिसराला तारेचं कुंपण करण्यात आलंय, पण कुंपणानंच शेत खाल्लं अशी सध्या परिस्थिती आहे। इथल्या परिसरातल्या अतिप्राचीन ऐतिहासिक वास्तूंचं जतन तर सोडाच, पण साधं लक्षही दिलं जात नाहीये। त्यामुळे त्यांची पडझड होऊ लागलेली आहे। अहिल्याबाई होळकर अन्नछत्र, दैत्यसुदन मंदिर आणि शहर परिसरातील राष्ट्रीय स्मारकांना वसाहतीचा विळखा बसतो। या वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। लोणार हे एक पौराणिक महत्त्व असलेलं ठिकाण आहे। लोणार गावाचा उल्लेख पद्म पुराण, स्कंद पुराण आणि विरज महात्म्य यामध्ये केलेला आहे। लोणार पूर्वी विरज तीर्थ किंवा विष्णू गया म्हणून ओळखलं जायचं। लोणारमध्ये 32 मंदिर, 17 स्मारक, 13 कुंड आणि 4 पाण्याचे प्रवाह आहेत। यापैकी 27 मंदिरं, 3 स्मारक, 7 कुंड, 4 पाण्याचे प्रवाह लोणार सरोवराच्या कडेवर आणि मध्ये आहेत। यादव काळातील काही मुख्य बाजारपेठेच्या शहरात लोणार शहराचं सुद्धा नाव होतं, पण सध्याची ही भकास परिस्थिती पाहून लोणार सरोवराला आवर्जून भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा मात्र भ्रमनिरास होतं। या ठिकाणी जवळजवळ 32 ह्या राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी आहेत की 32 असे सुंदर मंदिरं या ठिकाणी आहेत, पण या सर्व मंदिराकडे पुरातत्व विभागाकडून काही लक्ष दिलं जात नाही। अगदी चालुक्य, यादव, मोगल या काळापासून लोणारला महत्त्व होतं। जागतिक अभ्यास केंद्र म्हणून सध्या लोणारमध्ये अभ्यासकही येतात, पण त्याप्रमाणे आपण त्याचा दर्जा राखतोय का असा प्रश्न संशोधक विचारतायत। भगवान विष्णूला 1001 नाव हे या लोणार भूमीनं दिलेलं आहे। तसंच महानुभाव पंथाला राजाश्रय देखील या लोणार भूमीनं दिलेला आहे। असं लोणारला ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे। या ऐतिहासिक आणि वैज्ञानिक वारशाचं जतन करण्यासाठी सरकार, पर्यटन विभाग या सगळ्यांनीच एकत्र येणं गरजेचं आहे। लोणारचं नेमकं महत्त्व जाणून त्या दृष्टीनं पावलं लगेचच उचलली तरच पर्यटन आणि अभ्यास केंद्र म्हणून त्याचा विकास होऊ शकेल। प्रफुल्ल खंदारे, IBN लोकमत, बुलढाणा। यानंतर वळूया दुसऱ्या बातमीकडे। साताऱ्यातल्या मान खटावचे आमदार जयकुमार गोरे हा सातारा पोलिसांना शरण आलेले आहेत। महिलेला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यामध्ये 1 महिन्यापूर्वी जयकुमार गोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। यानंतर सातारा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामिनासाठी गोरे यांनी अर्ज केला होता, मात्र तो फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबईला उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता। तो काल फेटाळण्यात आल्यानं आज गोरे स्वतःहून सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेत। हजर होताना त्यांनी हे राष्ट्रवादीचं षडयंत्र असल्याचं आणि या प्रकरणात विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचा हात असल्याचा आरोप गोरे यांनी केलाय आणि सत्य लवकरच लोकांपुढे येईल असंही ते म्हणाले। कोर्टाचं म्हणणं आहे की सत्य समोर यायला
कस्टडीची आवश्यकता आहे. तर माझी इच्छा आहे की आता सत्य समोर आलं पाहिजे. पण रामराजेंची इच्छा पूर्ण व्हावी, जे आहे त्या अनुषंगानं ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने गेलेल्या आहेत त्या सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावी अशी माझी इच्छा. पोलिसांनी रामराजेंचे, फिर्यादीचे आणि विवेकानंद सावंत आणि प्रदीप जाधव यांचे कॉल डिटेल तपासावे, सगळं सत्य समोर येईल. गावाकडच्या बातम्यांमध्ये इतरही घडामोडी पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर जाणार आहोत वायब्रंट गुजरात या गांधीनगरमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमामध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतायत तिकडे. The numbers of countries from where FDI is coming and the sectors in which they are being rooted have also diversified in the last 2 years. India is now the leading recipient of capital investment in the Asia Pacific. It also continues to be among the top 10 countries globally in terms of FDI inflows. But the story does not end here. India had left every other country behind in terms of providing return on investment. In 2015, India has risen to first position in the baseline profitability index. Friends, Make in India has become the biggest brand that India has ever had. It is directed towards making India a global hub for manufacturing, designing and innovation. मैं साथियों ये अनुभव करता हूं, मैं दुनिया में जहां जहां गया, मैं अगर 5 बार मेक इन इंडिया बोलता था वहां, तो होस्ट कंट्री के लीडर्स 50 बार मेक इन इंडिया बोलते थे. एक प्रकार से मेक इन इंडिया ये दुनिया की नजरों में भारत को एक इन्वेस्टमेंट का डेस्टिनेशन बना चुका है. भारत में राज्यों के इनिशिएटिव, केंद्र सरकार का सहयोग, ये संयुक्त प्रयास मेक इन इंडिया के लिए बहुत सारे द्वार खोल चुका है. इस अपॉर्चुनिटी का लाभ हिंदुस्तान के राज्यों के बीच में कंपटीशन पैदा हो, हेल्दी कंपटीशन हो, और वो भी गुड गवर्नेंस एंड इकोसिस्टम के आधार पर हो. कंपटीशन पहले भी हुआ करती थी. 15 साल पहले एक राज्य दूसरे से ज्यादा चीजें दे देता था, दूसरा तीसरे से ज्यादा देता था, देने की स्पर्धा होती थी, आखिर कोई नहीं आता था. लेकिन जहां जहां गुड गवर्नेंस को बल दिया गया, जहां जहां प्रॉपर इकोसिस्टम पैदा किया गया, जहां जहां रेगुलेशंस को ठीक किया गया, जहां जहां बिजनेस एनवायरनमेंट को फ्रेंडली बनाया गया, वहां पर अधिक मात्रा में दुनिया के बाहर के लोग भी आने लगे. और इसलिए मेक इन इंडिया या दुनिया में कहीं पर भी समझाना पड़े ऐसी स्थिति नहीं है. और मैं गुजरात सरकार को अभिनंदन करता हूं, उन्होंने अपनी प्रोग्रेसिव नीतियों के आधार पर गुड गवर्नेंस को बल देते हुए फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट को अट्रैक्ट करने में बहुत ही अग्रिमता सिद्ध की है. गुजरात सरकार की पूरी टीम को इसके लिए मैं बहुत बहुत बधाई देता हूं. मेक इन इंडिया has celebrated its 2nd anniversary recently. I am delighted to share that we have become the 6th largest manufacturing country in the world, up from 9th largest previously. यानंतर बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर. उद्या परवाकडे निवडणूक आयोगच युतीची नाही निवडणुकीची घोषणा करेल आणि त्याच्यानंतर मात्र आमची युती होणार की नाही हे लवकरात लवकर आम्हाला सांगावंच लागेल.
निवडणूक आयोग निवडणुका घोषित करण्याअगोदर युतीचा निर्णय घ्या, उद्धव ठाकरेंचा भाजपला अल्टिमेटम. तर युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर, भाजप प्रदेशाध्यक्षांचं संभ्रमित करणारं उत्तर. शेलार टोळीचा म्होरक्या विठ्ठल शेलारला भाजपमध्ये थेट युवा मोर्चाचं उपाध्यक्षपद. विठ्ठल शेलारवर मोक्का अंतर्गत गंभीर गुन्हे, विठ्ठलबाबत माहिती नसल्याचं संजय काकडेंचं अजब उत्तर. आणि हजेरीपटासाठी सेल्फीचा पुरावा द्यायला शिक्षकांचा विरोध, दुर्गम भागात रेंज येत नसल्याचा शिक्षकांचा दावा. फोटो कसे काढणार, कसे पाठवणार, सवाल. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये महेश्वरी समाजाकडून अपंगांसाठी मोफत शिबिर घेण्यात आलं आणि त्यामध्ये शेकडो अपंगांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये गरीब घरातील 138 अपंग बांधवांना कृत्रिम पाय वाटप करण्यात आलं. त्यामुळे हे अपंग चालू शकणार आहेत. हे कृत्रिम पाय जवळपास 3 ते 4 लाख रुपये इतक्या किमतीचे आहेत. मात्र महेश्वरी समाजाच्या वतीनं हे पाय मोफत वाटण्यात आले. कृत्रिम पाय मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मावत नव्हता. अहमदनगरमधील लष्कराच्या आर्म्स कॉप्स सेंटर अँड स्कूल आणि मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटरच्या वतीनं अचूक लक्ष वेधणाऱ्या चित्तथरारक लष्करी कवायती सादर करून आपलं लष्करी सामर्थ्य सिद्ध केलं. भारतीय लष्करातील विविध चिलखती वाहनं, क्षेपणास्त्र आणि वायुसेनेच्या हजेरीनं लष्कराच्या खारेकर्जुने सराव क्षेत्राला युद्धाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. आजच्या प्रात्यक्षिकांमध्ये संपूर्ण भारतीय बनावटीच्या रणगाड्यांबरोबरच हेलिकॉप्टरने सुद्धा आपली प्रात्यक्षिकं सादर केली. या काही घडामोडींसह गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.